आज काय घरी जेवायला फक्त आम्ही दोघेच होतो. तर ठरला मग आमचा अचानक पाणीपुरीचा प्लॅन. तर अचानक पाणीपुरी कशी करायची ते सांगते. तर घरी तर वाटाणे, पांढरे वाटाणे आणलेलेच होते. तर आता भिजवलेले नाही. तर कुकरला भरपूर पाणी व एक बटाटा साल 2 बटाटे साल काढून टाकायचे व हळद व मीठ छान अशा कुकरला 10 ते 15 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर इथे आता पुदिना नाही, तर अशा प्रकारे मी आणलेला पुदिना वाळवून ठेवला होता. तर तोही हिरव्या चटणीमध्ये घालायचा, म्हणजे पटकन अशी आपली हिरवी चटणीही तयार होते. तर तयार झाला आपला छान असा वाटाणा भिजत न घालता तयार केलेला रगडा. पहा किती छान असा झालेला आहे. चिंचेचे पाणीही तयारच आहे व हिरवी चटणी आहे. तर पाणीपुरीही तयार झाली. छान असा मस्तपैकी अचानक ठरलेला हा पाणीपुरीचा बेत खूप भारी झाला होता. तर आम्ही दोघींनी तर भरपूर असा ताव मारलेला होता. त्यानंतरने भात तर केला होता. तर त्यासाठी आम्ही ते कांद्याची चटणी केली होती. याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करेल. धन्यवाद.